चालतोय चांगली मी म्हणेन चेंडू मात्र काउंट करण्यात येईल. हे षटक असेल ते मात्र 5 चेंडूचं षटक. हे जे षटक असेल ते 5 मी त्यांना विनंती करतोय जे आपण बघतोय सकाळच्या सत्रामध्ये खेळलेले संघ आपण बघतोय पांजू, वाघबीड, मीरा, नारंगी जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तुम्ही जेवण करून घेऊ शकता. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे भावेश येतोय. न्यू बॅटर विशाल आपल्याला बघायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक. हे षटक मात्र 5 चेंडूंचं राहील. भावेश राटम उर्दू विकेटने. ओ यावेळी मात्र अपील आणि पंचांनी मात्र उचलून धरले. गडी बाद विकेटचा पतंग. त्याचप्रमाणे आपण बघतोय इथे माहिती पुरवली जाते हर्षद गावडे यांच्याकडनं. प्रेक्षक देखील या जेवणाचा स्वाद घेऊ शकतात. याकडे लक्ष द्या. न्यू बॅटर बघायला मिळतोय तो म्हणजे अंकुश बघायला मिळतोय. धाव संख्या स्थिर आहे ते म्हणजे 20 धावा. दोन विकेट गेलेत आणि 2 रिटायर्डच्या स्वरूपात आपल्याला पॅव्हलियन बॉक्स मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्याच दुसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यामध्ये यश आलं. गोलंदाज भावेश आला. 40+ क्रिकेट मित्रांनो याकडे जाऊ नका मित्रांनो. यांनी आपल्या आयुष्यामध्ये चांगले क्रिकेट खेळले. जे नवीन तरुण असतील त्यांच्यासाठी मात्र नक्कीच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. यांच्याकडनं नक्कीच कशा प्रकारे खेळतात, कशा प्रकारे चेंडूला उचलतात याकडे तुम्ही लक्ष द्या. जे नवीन तरुण खेळाडू या मॅचचा आनंद घेत असतील तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळलं जातं. एक धाव पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र पंकज अप्रतिम शतरक्षक आणि का होईना एका कमी वयामध्ये पंकजाने या गोरदेव संघामध्ये आपली जागा बनवलेली होती. तोच आपल्याला बघायला मिळतोय खेळाडू पंकज आपल्याला बघायला मिळतोय. धाव संख्या आहे ती म्हणजे 21 धाव संख्या. भावेश पुन्हा एकदा. भावेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना. हो या मध्ये चांगला चेंडू खोदून काढा. ब्लॉकलचा चेंडू होता. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दुसरे धावाचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली जाते. 2 फलंदाज आपण बघतोय अंकुश आणि मनोज यांच्या माध्यमातून चांगली 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. नक्कीच एक धाव आपण बघतोय शरीरासाठी आपण बघतोय मास्टर्सच्या माध्यमातून ही मात्र स्पर्धा आपण आयोजित केली आहे आणि चांगला एफर्ट सर्व खेळाडू दाखवत असताना यावेळेस मात्र अपील केली आणि पंचांनी उचलून धरले. गडी बाद होतोय फलंदाज मनोज बॅक टू द पॅव्हलियन जात असताना.
23 धावा झाले. पुण्याचा भावेश गोंधळी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रशांतसाठी शेवटचा चेंडू असेल. यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. संकेत पाटील यांचं आगमन झालंय. आम्ही त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय जुचंद्र मास्टरच्या वतीने. षटकाची समाप्ती वाले 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 23 धावा. संकेत पाटील यांचं देखील आगमन झालंय. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. याच्यानंतर नक्कीच राई वर्फे जुचंद्र मित्रांनो थोडीशी आगरीमध्ये कॉमेंट्री होईल का? नक्कीच आगरीमध्ये देखील आम्ही करू. गजानंद टाकी साहेब वाघबिलच्या आल्यात. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय जुचंद्र मास्टरच्या वतीने. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे प्रमोद सज्ज होतोय. लगेच आपण स्वागत समारंभ करत असताना आपण बघतोय किशोर पाटील जुचंद्र मास्टरचे अध्यक्ष आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्याकडनं इथे मात्र स्वागत समारंभ केला जात आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम आल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा जुचंद्र मास्टरच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. पहिल्याच चेंडू प्रमोद. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला चेंडूला कलेक्ट करतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. या एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल ते म्हणजे 24 या आकड्यावर. प्रमोद पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज प्रशांत साठी. याला पण स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? डायरेक्ट हिट आणि गडीबाद. अप्रतिम फेकी बघायला मिळते. भावेश होते तिकडे आणि चांगली फेकी आपल्याला बघायला मिळते. डायरेक्ट यष्टांवर चेंडू आदळला आणि गडी बाद होत असताना तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय तो म्हणजे गणेश जातोय. भावेश अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. डायरेक्ट हिट यष्टांवर आदळला आणि गडी बाद करण्यामध्ये यश आलं. अंकुश सारखा खेळाडू बाद झाला पिंकरपाडा संघाचा. नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय तो म्हणजे गणेश जातोय. यावेळेस मध्ये चांगला चेंडू ब्लॉकचा चेंडू होता त्याला खोदून काढला जातोय. क्षेत्ररक्षक भावेश जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतील तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ते म्हणजे 27 या आकड्यावर. तिसऱ्या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र भावेशाने बघायचं झालं तर मात्र 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलं होतं. पुण्यात गोंधळी मार्कवर. यावेळेस मध्ये चांगला चेंडूला केल्या जाते. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र थ्रो थोडासा खराब येतोय आणि त्याचं प्रत्यय म्हणजे या 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ते म्हणजे 29 या आकड्यावर. आपण बघतोय NK एंटरप्राइजेसचे मालक कुणाल पाटील त्याचप्रमाणे निखिल पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य उपलब्ध झालंय जुचंद्र मास्टर साठी. आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. यावेळी मात्र चेंडू खेळल्या जात आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे पंकज. थोडीशी मिसफील्ड बघायला मिळते आणि त्याचं प्राप्त म्हणजे इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 31 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू आपल्याला बघायला मिळेल या षटकातील. स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज प्रशांत. तर गोलंदाजी मार्कवर प्रमोद राईट आर्म ओव्हर द विकेटने. याला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. नक्की थ्रो थोडासा वाईट डिश बघायला मिळतोय आणि त्यामुळे मात्र नक्कीच धावचीची संधी निर्माण झाली होती. मात्र स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करणं मात्र भरपूर कठीण असतं आणि चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं प्रमोद याच्या माध्यमातून. षटकाची समाप्ती झाली. आम्ही एक डीजे ब्रेक घेतोय आणि लगेच येतोय मैदानाच्या. कम ऑन डीसाई.
षटक घेऊन येतोय तो म्हणजे महेंद्र. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय. 5 षटकांचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 31 या आकड्यावर. ओ याला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. एकच धाव चांगला थ्रो बघायला मिळाला आणि या 1 धावेनेची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 32 या आकड्यावर. यावेळी मात्र जोरदार मात्र प्रयत्न. चेंडूला मात्र भिरकावलाय. चेंडू मात्र निघून जातोय आउट ऑफ द पार्क. मिळताय 6 धावा. प्रशांतच्या बॅट मधनं येत आहेत 6 धावा. प्रयत्न करत होता मात्र येत नव्हते त्याच्या बॅटमधला. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. चांगल्या चेंडूची समाप्ती होते. आता मात्र महेंद्र मार्फत थोडंसं कमबॅक केलं जातंय. फलंदाजाला रीड केलं होतं यावेळी मात्र फुल टॉप दिल्यावरती चेंडूला खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये थोडीशी मिसफील्ड बघायला मिळते आणि त्याचं प्राप्य म्हणजे इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. प्रशांत आणि गणेशाच्या माध्यमातून 2 धावेची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 40 या आकड्यावर. यावेळेला मात्र चेंडूला खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला शतषक आहेत. चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात ते म्हणजे प्रशांत आणि गणेशाच्या माध्यमातून 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 42 या आकड्यावर. चांगली फलंदाजी होत असताना फलंदाज प्रशांत मार्फत यावेळी मात्र चेंडूला खेळलाय. चेंडू वाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पडून पूर्ण केल्या जाते. षटकाची समाप्ती झाल्या. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 44 धावा आणि 45 धावांचा टार्गेट असेल गोडदेव मास्टर संघासमोर. पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र तब्बल 12 धावा आल्या होत्या ते म्हणजे गणेशाच्या. दुसऱ्या षटकामध्ये जय याने हात आलं त्यामध्ये 8 धावा आल्या आणि त्याच्यानंतर तिसरं षटक मात्र एक इम्पॉर्टंट षटक आपल्याला बघायला मिळालं गोडदेव संघाकडनं. त्यामध्ये 3 धावा आल्या आणि 2 गडी बाद केलेत ते म्हणजे भावेश मार्फत. आणि चौथे षटक प्रमोद याने हाताळलं त्यामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि 5वें षटक आपण बघतोय थोडंसं महागडं ठरलं गेलं. स्लॉगरचं षटक महेंद्र मार्फत 13 धावा या आल्या. तर नक्कीच याच्यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत तर म्हणजे भरतजी राऊत मॅन फ्रॉम पांजू यांचा आवाज ऐकणार आहोत ज्यांनी खूप वर्ष आपण बघतोय मास्टरच्या माध्यमातून समालोचन केलं. त्यांचा आपण मित्रांनो आवाज ऐकणार आहोत. यस भरतजी. साऊंड क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. हिमालय पाटील यांचा डीजे आहे. धन्यवाद हिमालय. आणि उत्तम दर्जाची साऊंड क्वालिटी आहे लक्षात ठेवा. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जुचंद्र वर्सेस जेम्स बॉन्ड राई. टीम कॅप्टन टॉस सडिया. टीम कॅप्टन टॉस सडियाचा आहे जेम्स बॉन्ड राई जयवंत आणि जुचंद्र मास्टर्स जितू. जुचंद्रचे कर्णधार आहेत जेम्स बॉन्ड. कॅप्टन जयवंत आपण यायचं आहे आणि येताना सोबत प्लेयर लिस्ट आणा आणि त्या प्लेयर लिस्टवर फक्त 11 खेळाडूंची टिक मार्क असायला हवी.
अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत ही आपण स्पर्धा पाहतोय. जुचंद्र 40+ क्रिकेट स्पर्धा 2023. 23 गावं ही आपल्या समाजाची आपल्या मंडळाला जोडलेली आहेत आणि 23 स्पर्धा आपण वार्षिक खेळतोय. 23 स्पर्धांची मालिका असते मित्रांनो. आणि त्यानंतर एक बाहेरील स्पर्धा आपली पिकनिक स्पर्धा असते आणि यावर्षी ती पाचगणीला आहे. पिकनिक स्पर्धा आपण आतापर्यंत पाचगणी, दमण, त्यानंतर लोणावळा अशा ठिकाणी आपण त्या स्पर्धा खेळलेल्या आहोत. DY पाटीलवर आपण सातत्यानं 2 वर्ष आंतरराष्ट्रीय स्टेडियम DY पाटील नवी मुंबईचं तिथे देखील आपण 2 वर्ष स्पर्धा खेळली होती. पाचगणीचा पहिला वीक असेल किंवा सेकंड वीक असेल मे महिन्याचा, त्यामुळे तयारीत राहा. आपली फॅमिली देखील आपण सोबत घेऊ शकतात का हा प्रश्न अनेकांना असेल. धावा आहेत विजयासाठी पेनकरपाडा संघाने दिलेल्या आहेत त्या म्हणजेच 45 मॅजिकल संघ पेनकरपाडा मास्टर्स. वैभव भोईर या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत आणि त्यांच्याकडून एक चांगली कमेंट्स आहे की सुंदर आयोजन जुचंद्र मास्टर्स. थँक्यू वैभव, धन्यवाद. आपण मास्टर्स क्रिकेटला जॉईन झालेलो आहोत. त्यानंतर आमचा लाडका मित्र गंधर्व पाटील, गंधूकडून देखील एक चांगली कमेंट्स आलेली आहे. द ग्रेट मराठा परिवाराकडून आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू गंधर्व पाटील, धन्यवाद. मॅच ऑन नक्कीच ज्या काही तुम्ही कमेंट्स करणार आहात या स्पर्धेविषयी, एखाद्या खेळाडूविषयी, तर नक्कीच त्या कमेंट TCP लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या स्क्रीनवर हायलाईट केले जातील. आणि प्रथमच हा उपक्रम TCP लाईव्ह या यूट्यूब चॅनलनं मास्टर्स क्रिकेटमध्ये आणलेला आहे. थँक्यू TCP, धन्यवाद. महेंद्रजी भगत. पहिले षटक शशिकांत वर्तक, पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू, बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता महेंद्र पाटील यांचा, मात्र चेंडू वेगाने निघून जातोय यष्टीच्या मागे. मॅजिकल संघ आहे. अनेक नामवंत संघाला या टीमनं पराभूत केलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे पेनकरपाडा टीमला कधीही हलक्यात घेऊ नका, कारण ज्यावेळेस एखादा संघ या टीमला हलक्यात घेतो ना मित्रांनो, त्यावेळेस हा संघ त्या समोरच्या संघावर भारी पडतोय. आतापर्यंत 2 चेंडू डॉट आहेत. जबरदस्त गोलंदाजी शशिकांत वर्तक यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि या संघाविषयी जर आणखीन माहिती द्यायची गेली मित्रांनो, हा संघ पारितोषिकाचा भुकेला आहे. पारितोषिक कोणतेही मिळू द्या, तो आनंद त्यांचा गगनात मावत नसतोय. नंबर 3चा असू द्या किंवा बेस्ट फिल्डर असू द्या, बेस्ट बॅटर असू द्या, कोणतेही पारितोषिक. इनफिल्डच्या वरून यावेळेस आक्रमक फटका महेंद्र पाटलांच्या बॅटमधून, चांगलं क्षेत्ररक्षण, वेल डन गणेश. जबरदस्त रेंज कापली गेली, काय एफर्ट लावला या चेंडूला अडवण्यासाठी गणेशनं. डीप लॉंग ऑन मध्ये होते आणि जवळजवळ हा चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. भरपूर रेंज कापली आणि या चेंडूला फील्ड केलं. 2 धावा वाचवल्या गणेशनं आपल्या संघासाठी. सुरुवात होते उमरामध्ये गोडदेव या संघाची 2 या धावेनं. फाउंडेशनला सुरुवात ती म्हणजेच गोडदेव संघाच्या टीमची. फुलटॉस ऑन साइडला खेळायचा होता, बॅटचा टो लागतोय, मिस्टन स्टोक आहे, इन दी एअर इज गॉन.
पहिला धक्का उंब्रमध्ये गोडदेव संघाला. मिस्टर महेंद्र पाटील बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. डीजे युवराज आहे हिमालय पाटलांचा डीजे. मात्र डीजे ऑपरेटर कोण आहे? जुचंद्र मास्टर्स क्रिकेटपटू सुनील हा डीजे ऑपरेट करतोय. सुंदर सुनील, चांगली गाणी वाजवतोस. आज बरेचसे खेळाडू जुचंद्र मास्टरच्या प्रतीक्षेमध्ये आहेत की प्लेइंग 11 मध्ये नक्की नाव कुणाचं येईल. वेलकम वेलकम कैलासजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस अप्रतिम फटका हवेत होता आणि भरपूर पुढे आला होता मिड विकेटचा फिल्डर. व्यवस्थित कॅच जज करू शकला नाहीये. चेंडू मात्र निघून गेला. सीमार शपात 4 धावांसाठी चौकार. भाऊ तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग. हे झालं गेलं लय झालं. जुचंद्र मास्टर्स विनंती करतोय की तुमचे व्हॉलंटियर असतील तर प्लीज त्यांना तिकडे पाठवून द्या. हा खेळाडू चेंडू आणण्यासाठी मागे जातोय, हे कुठेतरी चुकीचं दिसतं. तर प्लीज तुमचे व्हॉलंटियर त्या ठिकाणी उभे ठेवा. जुचंद्र मास्टर्स वेलकम. कैलास पाटील आमचे गुरुवर्य म्हणायला काही हरकत नाही. कैलास यांना कारण भरपूर मार्गदर्शन समालोचक म्हणून कैलास पाटील यांना सुरुवातीला मला केलं होतं. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातील. मिस्टर स्टोक आहे, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. मनोज प्रयत्न करतोय, कॅचच्या खाली गेला होता मात्र अंतिम क्षणी तो कॅच ड्रॉप होतोय. चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय लॉंग लेगच्या दिशेनं. फील्ड होईपर्यंत त्या ठिकाणी पळून काढल्या त्या 3 धाबा आणि या 3 धावेनं गोडदेव संघ फलकावर धाबा लावतोय. त्या 9 धाबा करायच्या आहेत गोडदेव टीमला. त्या म्हणजेच 45 म्हणजे चेंडू शिल्लक आहेत ते 24 आणि धावा करायच्या आहेत त्या 36. 24 चेंडू 36 धावा. आव्हान जितकं सोपं वाटतं तितकं हे आव्हान सोपं नाहीये. कारण इथून जर विचार केला तर अनेक नामवंत गोलंदाज या संघामध्ये आहेत आणि एक जर म्हणायचं गेलं तर शशिकांत वर्तक यांना षटक हाताळलं. त्यानंतर अमित शहा वन ऑफ द ग्रेट बॉलर आणि याचा वापर टीम पेनकरपाडा कधी करेल. तर हा एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. विकेट टेकर गोलंदाज म्हणून या अमित शहाकडे पाहिलं जातं. मात्र याचा वापर कदाचित एक वेगळ्या प्लॅनिंगनं पेनकरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करेल. सगळ्यांच्या नजरा आहेत पुढच्या मॅचच्या दिशेनं. जुचंद्र वर्सेस राई. कारण जुचंद्र संघाचा सामना मित्रांनो आहे या वर्षातील नंबर 1 चा संघ जेम्स बॉन्ड राई. म्हणजेच आतापर्यंत ज्या 16 स्पर्धा झालेल्या आहेत त्या 16 स्पर्धांमध्ये सर्वाधिक जेतेपद, सर्वाधिक नंबर 1 चं पद मिळवणारा जेम्स बॉन्ड राई संघ आहे. 5 वेळा या संघानं विजयी मिळवलेला आहे मास्टर्स क्रिकेटमध्ये. त्यामुळे एक मोठं आव्हान हे जुचंद्र संघासमोर असेल पाती. एका साईडला नंबर 1 चा संघ आहे तर एका साईडला जुचंद्र मास्टर्स आहे. हा संघर्ष खूप मोठा आहे आणि मॅच पाहायला खूप आवडेल. ऑन साईडला फटका तितकासा प्रॉमिसिंग नव्हता तरी देखील मात्र काही धावा नक्कीच देऊन जाईल. 2 धावा इथे मिळतील. इथून एक वेगळी आखणी करावी लागेल जुचंद्र संघाला. आपण घरच्या मैदानावर खेळतोय, गाव आपलं आहे, त्यामुळे एक वेगळी आखणी करावी लागेल जेम्स बॉन्डच्या अगेन्स्ट. यावेळेस ऑफ साईडला स्टोक होता. बराच काळ चेंडू हवेत होता सुद्धा गोलंदाज चेंडूला फील्ड करतोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो त्या ठिकाणी मात्र रनआउट त्या ठिकाणी केलं जात आहे. गडी बाद होतोय उमरमध्ये गोडदेव या संघाचा मिस्टर गणेश.
नाणेफेकीचा कौल केला. शेट्टी प्रशांत शेट्टी यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जातो. प्रशांत दादा ते थांबा तिथे. बुके द्या, बुके जरा. आपण दोन्ही कॅप्टनचं स्वागत करूया. बुके द्या जुचंद्र, बुके द्यायचा आहे. टॉस झाला, ठीक आहे. टॉस कोण जिंकलं? जुचंद्र संघ नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय द्यायचा आहे जितू. फिल्डिंग करण्याचा निर्णय जुचंद्र संघाने घेतला. आपण सन्मान करू दोन्ही कॅप्टनला. आयोजक जुचंद्र मास्टर्स प्लीज आपण बुके घेऊन जायचे आहेत आणि जे काही फ्रुट्स आहे कलिंगड ते देखील घेऊन जायचं आहे. क्या बात आहे. इथे मात्र समोर बॅटर कोण आहे? निलेश मात्रे, माफ करा निलेश पाटील, वन ऑफ द ग्रेट बॅटर. ओमप्रमोद गोडदेव. अनेक विक्रम ज्या बॅटरच्या नावावर आहेत तो हा बॅटर आहे आणि त्या बॅटरला इथे थांबवण्याचं काम करतोय गोलंदाज दीपक. यावेळेस बॉटम हँडचा वापर करून चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं गेलं. विडॉन त्या ठिकाणी आहे. महेंद्र चेंडूला फील्ड करतोय. एक धाव मिळेल कारण निलेशची बॅटिंग जर पाहिले, निलेशनं आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधील 100 धावा एका स्पर्धेमध्ये जर कुठे केले असतील तर ते एकमेव मैदान NCC नारिंगी या मैदानावर त्या 100चा आकडा पूर्ण केला होता निलेशनं. त्यानंतर गुजरातचं मैदान या निलेशनं गाजवलं होतं मास्टर्स क्रिकेटच्या माध्यमातून. ऑन साइडला अप्रतिम फटका, हुकचा फटका, स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फटका फसला होता. कॅच त्या ठिकाणी होऊ शकला असता, मात्र अंतिम क्षणी कॅच ड्रॉप होतोय. एक जीवनदान, एक संधी, एक लाईफलाईन ओपन होते, ती म्हणजे बॅटर प्रमोद साडी. 2 धाव मिळतील या फटक्यावर. 2 धावेने संघ पोहोचतोय 15 या धावसंख्या. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये आणि पाणी कोणीही घेऊन जाऊ शकते. ओमरामध्ये गोडदेव तुम्ही देखील पाणी घेऊन जाऊ शकता. पाण्याच्या बॉटल्स प्रत्येक टीमनं स्वतःजवळ ठेवा. इथे पाण्याच्या बॉटल्स आहेत त्या आमच्याकडून घेऊन जा मॅच सुरू व्हायच्या अगोदर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत 15. TCP लाईव्ह प्रोप्रायटर मिस्टर महेंद्र भगत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. कारण जुचंद्र क्रिकेटचा इतिहास सांगायचा गेला तर जुचंद्र मास्टर्स क्रिकेटमध्ये पहिली ओपनिंग जोडी सर्वाधिक धावा बनवण्याचं काम केलं होतं ते महेंद्र भगतनं. हे विसरता कामा नये. आणि मला वाटतं महेंद्र भगतच्या सोबत मला वाटतं होता भीमाकांत होता. यस, भीमाकांत होते. ती आठवण आहे, लक्षात ठेवा. 32 धावेची ती इनिंग खेळला होता महेंद्र भगत. या सगळ्या आठवणी आहेत जुचंद्र क्रिकेटच्या. 32 महेंद्र भगतची 32 होती वैयक्तिक. काय करतोस? पेन नाही रे बाबा, माझा पेन नाही. 44 ची पार्टनरशिप होती प्रफुल्ल आणि 32 वैयक्तिक महेंद्र भगत होते. यस, यावेळेस दांडीगुल. आणखीन एक धक्का ओमप्रमोद गोडदेव संघाला. मिस्टर प्रमोद बॅक टू द पॅव्हलियन. गडी बाप. हिमालय पाटील धन्यवाद अँड थँक्यू. सुनील, सुंदर गाणी. आगरी कोळी समाजाची स्पर्धा आहे आणि आगरी कोळी गीतं हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक काम जुचंद्र मास्टर्स टीमचा खेळाडू सुनील करतोय.
जितेंद्र नाईक देखील लाईव्ह जॉईन झालेले आहेत या मॅचला आणि त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत गोडदेव टीमला. ऑल द बेस्ट. निलेश मात्रे, माफ करा, निलेश पाटील यांच्या बॅटमधून हा शानदार 6 धावेंचा फटका. थँक्यू. इथे थांबायचं नाहीये कारण चेंडू आणि धावा याच्यामधील जो फरक आहे तो मोठ्या प्रमाणात दर्शवत आहे आणि हा फरक कुठेतरी लेवलमध्ये आणायचा आहे. त्यासाठी एक केलेला हा प्रयत्न निलेश कडून. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये धावा करायची आहेत त्या 24. धावसंख्या फलकावर झालेली आहे ती 21. निलेश बॅटिंग करतोय स्ट्राईक एंडला, पण निलेशला पाहतोय कॅप्टन भावेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला. विशालला मात्र पहिल्या चेंडूवर विशालचं स्वागत 6 धावेनं. यावेळेस देखील अतिशय सुंदर फटका आडव्या बॅटना फटका खेळतोय मिडविकेटच्या दिशेनं. मनोज पाटील चेंडूला फील्ड करतायत. फेक जाईपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओम ब्रह्मदेव गोडदेव म्हटलं तर मित्रांनो एका लेजंड खेळाडूला विसरता कामा नाही आहे. डॉन मिस्टर भानुदास पाटील या खेळाडूला विसरता कामा नाही आहे कारण त्यांनी ओम ब्रह्मदेव गोडदेवचं क्रिकेट घडवलं असं म्हणायला काही वावे टाळणार नाहीये. संदीप पाटील, भानुदास पाटील, हेमराज पाटील, अमोल वेतोस्कर ही नावं आवर्जून घ्यायला हवीत. ऑन साईडला डाऊन द ग्राउंड महेंद्रनं प्रयत्न केला होता मिड ऑन रिझन मध्ये, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या दिशेनं गणेश कडून. 1 धाव. हे लेजंडरी क्रिकेटपटू आहेत. लक्षात ठेवा बालकृष्ण अजूनही खेळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 24. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 21. 15 चेंडू आणि 21 धावा. अनेक लेजंडरी क्रिकेटपटू आपण मित्रांनो जेम्स बॉन्ड राईस संघाचे देखील पाहतोय. खास करून सपोर्ट करण्यासाठी आलेल्या टीमला. जेम्स बॉन्डच्या ऑफ साईडला कट केलं गेला. पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 धाव मिळेल. वेलकम दादा, तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 14. धावा करायचे आहेत ते 20. यानंतर नेक्स्ट मॅच जेम्स बॉन्ड वर्सेस जुचंद्र मास्टर्स. ऑन साईडला निलेशच्या बॅट मधून आणखीन एक दमदार फटका. 6 धावांचा षटकार. थँक्यू. ही आहे TCP लाईव्हची खासियत. बॉल फॉलोअप पहा. चेंडू द्यायचा जुना. बॉल फॉलोअप पहा. शेवटच्या क्षणापर्यंत त्या बॉलवरील नजर हटली नाहीये. आमचा कॅमेरामॅन तिथे आहे. थँक्यू मित्रा. काय तो कॅमेरा वर्क आहे जबरदस्त. अजूनही शिकतोय म्हणजे त्याला अजूनही बरोबर शिकायचं आहे असं तो म्हणतोय. सुपर्ब कॅमेरा वर्क ही खासियत आहे. आणि पेनकरपडा टीम बद्दल म्हणायचं गेलं तर शशिकांत वर्तक TCP लाईव्हचे खूप मोठे फॅन आहेत. आणखीन एक दमदार फटका. यावेळेस निलेशच्या बॅट मधून हा 3रा षटकार. 6 धावा. पहा स्क्रीनवरचे प्रेक्षक आमचे TCP लाईव्हचे रिप्लाय पाहत असतील तर काय बॉल फॉलोअप आहे पहा. अप्रतिम बॉल फॉलोअप. ही क्लिअरिटी आहे, ही खासियत आहे आणि त्या कारणास्तव TCPच्या प्रेमात पडलेले आहेत शशिकांत वर्तक. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 8. ओम साई शिव प्रतिष्ठान यांच्याकडून देखील सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. नवनाथ पाटील जॉईन झालेले आहेत. नवनाथ कदम जॉईन झालेले आहेत TCP लाईव्ह या युट्यूब चॅनलला. थँक्यू नवनाथजी आणि आपलं हार्दिक स्वागत. ह्या सगळ्या कमेंट्स मित्रांनो तुमच्यापर्यंत आम्ही आणणार आहोत. चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि धावा करायच्या आहेत त्या 8. हरेश्वर न्यू बॉलर आपण पाहतोय. 12 चेंडू 8 धावा. निलेश 3 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. वैयक्तिक
यावेळेस इथे देखील चेंडू नक्कीच निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट रिजन मध्ये हा भला मोठा गॅप आणि त्या गॅप मधून चेंडू मात्र फरार. 4 धावांसाठी चौकार. Extreme, 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 extreme. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस पेनकरपाडा मास्टर्स. 7 चेंडू 22 धावा. निलेश यांची बॅटिंग आणि ते मात्र भावेश कडून देखील जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. हा चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. एका मोठ्या हुकनं मात्र या सामन्याला फिनिश केलाय कॅप्टन भावेश पाटील यांना. अभिनंदन ओम ब्रह्मदेव गोडदेव अँड हॅड लक पेनकरपाडा मास्टर्स. थँक्यू डीचे मित्र. तुला थांबवतोय. तुला देखील आम्ही संधी देणार आहोत गाणी वाजवण्यासाठी. अमोल बेतुसकर